होती सर, काहीच जेवण करत नव्हती, पण आता हे पाणी पिल्यामुळे मी जेवण करते. रोजचे 10-12 ग्लास मी पाणी पिते. मला खूप या पाण्याचा फायदा झाला आहे आणि अजून होईल. माझी तब्येत खूप बरी होते. याच्यामुळे मला BP शुगरचा त्रास आहे, पोटाचा पण त्रास होता, आता कमी व्हायला लागला आहे. या पाण्याचे खूप फायदे झाले मला. पुढे नैना पाटील मॅडम. मला पाण्याचा असा फायदा झाला की मला सायटिकाचा खूप त्रास होतो. सकाळी उठल्यानंतर कधीच मला असं फ्रेश वाटत नव्हतं, पण जेव्हा आता ही मशीन बसलं मला 1 महिना झालेला आहे. मी पाणी 15 दिवस प्यायला लागली, तेव्हा तरी मला सायटिकाचा त्रास खूप खूप कमी झालेला आहे. वाटत होतं मी की त्रास मला आता होते वगैरे असं काही. कंबर पण खूप दुखत होती, तर त्याच्यामुळे मला खूप फरक पडला पाण्यामुळे. खूपच खूप छान आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. साधारणतः 1-2 महिने झाले मी पाण्याचा वापर करतो. सगळ्यात मोठा झाल्याबद्दल सांगतो, मी रेग्युलरली कॅन्डीची टॅबलेट घेतो आणि मला आता जवळजवळ महिना झालेला आहे मी ती गोळी घेतलेली आहे आतापर्यंत. मला काय ॲसिडिटी नाही होत, म्हणजे फक्त लाईव्ह वॉटर. मी बऱ्याचदा आता बाहेरगावी जात असतो, मी पाणी कॅरी करतो 5 लिटर 10 लिटर. बाहेर जाताना मी बऱ्याचदा बिसलेरी वॉटर वगैरे पितो. तर या पाण्याने सवय लागते किंवा या पाण्याने आपल्याला त्रास होतो, हा सगळा फोबिया आणि भाऊ आहे, या पाण्याने काहीच होत नाही. मी गेल्या 2 महिन्यापासून ट्राय करतोय. मी 2 महिन्यापासून 5 ते 7 लिटर बाहेरचं बिसलेरी, बाहेरचं आलो हॉटेलवालं पाणी पिलं. घरी आल्यानंतर लाईव्ह वॉटर किंवा 9.5 pH असेल ते पाणी पिल्यानंतर ते डायल्यूट होतं आणि नॉर्मल लेवलला आपण येतो. हा जर कोणाला भाऊ असेल तर तो सगळ्यांनी पाण्यातून काढून टाका. सगळ्यात मोठा त्यांच्या वॉटरपासून झालेला फायदा म्हणजे माझी ॲसिडिटीची गोळी बंद झाली. थँक्यू. बच्चों के भी कुछ अनुभव है थोड़े. निपुण मुकेश पाटील. Good afternoon. My name is Nipuna Mukesh Patel. Today I am going to talk about clean water. First I drink Aros water, but when I started to drink clean water, my day is going fresh, nice. My body is strong and healthy. However we far, but the water does not get spoiled. The water is very important to us. My name is Mukesh Patil. Candid water is very hygienic for our body. It boosted our immunity. My grandmother suffering of diabetes. She feels good now with the help of candid water. Thank you. कल्याण से आए हुए हैं यहाँ पर, वो भी अपना अनुभव शेयर करेंगे. पूजा पाटिल. ॲक्च्युली आम्ही ना कोरोनाच्या पिरियडमध्ये खूप व्हिडिओज बघितलेले यूट्यूबवर शेअर करायचे. तेव्हा इतकं नॉलेज नव्हतं आम्हाला, पण कोरोनाने कसं इकॉनॉमिकल कंडिशन पण थोडी लो झाली. जसं आमचं कोरोनाने थोडं व्यवस्थित व्हायला लागलं तेव्हा माझ्या वडिलांनी पहिले मला हे केलं की नाही आपण म्हणजे मला एनिवे न्यू फिल्टर घ्यायचं होतं. तेव्हा माझ्या वडिलांनी सजेस्ट केलं की ते पण एक घेऊन घे. त्याच्यानंतर माळी सर आणि सुरेखा मॅडमला तर ओळखतच होते. त्या लकीली एक दिवस आल्या घरी आणि जस्ट नॉर्मल कन्व्हर्सेशनमधून आम्हाला भेटलं ते इन्फॉर्मेशन वगैरे. बट ऑनेस्टली सर त्याच्यानंतर आमचं इतकं चेंज झालं. माझं वय फक्त 28 आहे. मला मायग्रेनचा इश्यू होता आणि मला झाले 2.5 महिने वगैरे झाले असते. माझं मायग्रेन कम्प्लिटली बंद झालं. मला पुन्हा खूप त्रास व्हायचा. म्हणजे माझं डोकं, मी घरात जरी असली तरी बाहेरच्या टेम्परेचरमुळे माझं डोकं दुपारी
शुक्रवारी हमखास दुखणार म्हणजे दुखणार, ते बंद झालं. बाहेर कुठे जर मार्केटला जायचं झालं तर मला टेन्शन यायचं की बाबा आलं की आपली वाटच लागणार. पण केनकेनच्या याच्यामुळे मी एकदम बिंदास जाऊ शकते की नाही मी करू शकते आणि डे फ्रेश जातो. ऑब्व्हियसली वेगळी एनर्जी येते. आणि माझ्या इनलॉजला माझ्या सासूबाईंना ॲसिडिटीचं थोडं इश्यू खूप वर्षांपासून एकदम कम्प्लीट बरं नाही आहे, बट इफेक्ट आहे. 2.5 महिन्याच्या मानाने त्यांना बराच इफेक्ट आहे की त्यांना ॲसिडिटी खूप कमी झाली आहे. माझ्या सासऱ्यांना डायबिटीज आहे, त्यांना जे आधीचं थोडं बीपीची पण गोळी आहे, थोडं नॉर्मल आहे अजून आता थोडा वेळ लागेल कारण कधीच येणार ते थोडं व्हायला वेळ लागेल, बट इफेक्ट आहे नक्की आहे. सो मी पण रेकमेंड करते सगळ्यांना की आम्ही तर काही व्हायची वाट नाही बघितली, आम्ही आतापासून स्टार्ट करून दिले. पण ज्यांचं आहे त्यांनी घ्या, ज्यांनी काही प्रॉब्लेम नसेल तरी व्हायची वाट बघू नका आणि आधीच प्रिकॉशन घेऊ. आप भी आपका अनुभव शेअर कीजिए. मी मनीषा चौधरी. मी लहानची मोठी स्वावलंबी झालेली आहे आणि लग्नानंतर मी पुण्याला असते. मला लहान असल्यापासून ॲसिडिटीचा त्रास होता की ती हायपर ॲसिडिटी इतकी भयानक होती की मला 20 उलट्या व्हायच्या आणि 3 सांजे मला पोटात अन्न नसायचं. म्हणजे गेल्या 1.5 वर्षापर्यंत तो त्रास मला होत होता. तर आत्ता त्यावेळेला 1.5 वर्षापूर्वी असा एक प्रसंग आला की माझी रोहित चौधरी सरांशी झाली आणि त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला एवढा त्रास होता तर तुम्ही केंद्रीय वॉटर पिऊन बघा. तर मी त्यांचं ऐकलं आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडे 2 दिवस कामाला होती. तर त्यांनी मला ते पाणी निलेश पाटील सरांकडून आणून दिलं आणि मी ते घेतल्यानंतर मी त्यावेळेला मला जे खाल्ल्याने आणि जे कृती केल्याने जो त्रास व्हायचा तो मी सगळा प्रॅक्टिकली करून बघितला होता. तर मला घरी गेल्यानंतर मला येण्या जाण्याचा 2 दिवसाचा रात्रीचा एक्झर्शन जागरण सगळ्या गोष्टी खाणं झालेलं असून नाही मला घरी गेल्यानंतर फ्रेश वाटत होतं, मला काही जाणवलं नाही. मग असंच मी 3 आठवडे गेले. 3 आठवड्यानंतर मला असं जाणवलं की नाही मी आजपर्यंत आयुर्वेदिक केलं, होमिओपॅथी केलं, ॲलोपॅथी केलं, सगळं करून चुकले होते पण मला काही त्यातनं फरक जाणवत नव्हता. व्हायचा तो त्रास कंटिन्यू होतच होता. त्यामुळे घरातले सगळे पदार्थ तुरीची डाळ आपले जे काय सगळे खानदेशी पदार्थ आहेत सगळे बाहेर, मसाले सगळे किचनच्या बाहेर. घरामध्ये फक्त माझ्या साध्या हॉस्पिटलच्या भाज्या असतात तशा भाज्या असायच्या. पण ते पाणी घेतल्यानंतर पाणी जेव्हा मी सुरू केलं त्या दिवसापासून 15 दिवसात माझा हायपर ॲसिडिटीचा त्रास गेला. माझी शुगरची एक गोळी 4 वर्षापासून सुरू होती, ती गोळी माझी बंद झाली. मला मायग्रेन होतं, मायग्रेन केलं, माझं सायनस होतं, सायनस केलं. आणि जसं आता हे मॅडम म्हणाले की बाहेर जाताना त्यांना उन्हाचा त्रास व्हायचा, टेन्शन यायचं, सेम कंडिशन माझी होती. बाहेर जायचं म्हटलं तर घरी आल्यानंतर पुढची जी वेळ होती ती कशी जाणार आणि पुढचा दिवस कसा जाणार याची मला भीती असायची. सगळं माझं ते बंद झालं. आत्ता 3 दिवसापूर्वी मी भाच्याला ॲडमिट केलं तर म्हणून त्याच्यासोबत रात्र जाऊन काढलेली आहे. कालचा रात्रीचा प्रवास जाऊन काढला आहे. पण फक्त केंद्रीय वॉटरची एनर्जीमुळे मी आज आलेली आहे. का तर मी ज्या वातावरणात राहिली त्या वातावरणातल्या माझ्या ज्या कोणी आता तुम्ही बसलेले आहात त्यांना आणि मी त्यांना इन्व्हाइट केलं होतं पण ते काही काळात येऊ शकले नाही. त्यांना एवढं सांगणार होते की मी जे काय सहन केलं आहे ते तुम्ही सहन नका करू. जसं त्यांना येऊन आलं तसं की वाट नका बघू इतकं सगळं आजपर्यंत हे असं कोणी आपल्याला अवेअरनेस दिलेला नाही तर तो द्यावा या हेतूने मी ते आज आलेली आहे. आणि एवढंच नाही की आपलं पाणी बदला आणि आपलं जीवनही बदला. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. मी सुदर्शन आरसोळे जळगावला असतो. गेली 30 वर्षापासून गेली 30 वर्षापासून मी न्यूट्रिशन सप्लायर आहे. सगळे पेटेंटेड प्रॉडक्ट्स माझ्याकडे असतात आणि माझी मिसेस पण इथे आलेली आहे. मी सिव्हिल हॉस्पिटलला इन्चार्ज आहे. गेली 5 वर्षापासून मी केंद्र वॉटरचं पाणी यूज करतो आहे आणि गेल्या वर्षी माझी आई पण 87 वर्षाची होती, ती पण एक्सपायर झाली. परंतु थोडं आईचं मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो या ठिकाणी टेस्टिमोनी की कोरोनाच्या अगोदर 2018 मध्ये आईला मायनर अटॅक आला आणि आम्ही तिला ICUला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला कळालं की तिचं हार्टबीट फक्त 18% आहे, 18% चालू होतं,
त्याच्यानंतर डिसिजन घेतला. सुधीर सर माझ्याकडे आले, त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं, सगळी माहिती दिली आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतला आणि आईसाठी मी केंगर वॉटर परचेस केलं आणि घरामध्ये सगळ्यांनी आम्ही पाणी प्यायला सुरुवात केली. विदिन 6 मंथ 6 महिन्यानंतर आईला परत आम्ही चेकअपला नेलं आणि त्यावेळेस कळलं की आईचा हार्टबीट 52% गेलेला आहे. हा एक सर्वात मोठा माझ्याकडे प्लस पॉईंट होता. आणि जळगावचे डॉक्टर MD मेडिसिन रजनी नारखेडे यांना पण नवल वाटलं की हा मिरेकल एवढा कसा होऊ शकतो. त्यांनी सांगितलं की जेवढ्या मी टॅबलेट दिलेले आहे, जेवढे ट्रीटमेंट दिले ताबडतोब बंद करा, त्याचा उलटा इफेक्ट होऊ शकतो. तुम्ही जे पाणी पाजताय त्यांना पाण्याची पण माहिती दिली, त्यांनी सुद्धा मशीन परचेस केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या मिसेसला या संपूर्ण धावपळीमध्ये शुगर एक डिटेक्ट झाला, डायबिटीज डिटेक्ट झाला आणि ज्यावेळेस शुगर डिटेक्ट झाला त्यावेळेस ती शुगरची लेवल 406 होती, राईट. परंतु पाणी पित असताना डॉक्टर म्हणाले की तुम्हाला अजून चक्कर कशी येत नाही, तुम्हाला प्रॉब्लेम कसा क्रिएट झाला नाही. तर तिने एवढंच सांगितलं की मी केंगनचं पाणी पिते. त्या डॉक्टरला सुद्धा माहित होते की केंगन वॉटर काय आहे. म्हणून आज माझी मिसेस इथे आलेली आहे. विशेष म्हणजे मला सांगायचं की डायबिटीजची कुठलीही गोळी तिला चालू नाही आहे, सगळी बंद झालेली आहे. 75% तिला 75 mg ची गोळी चालू होती थायरॉइडची आणि आज तिचा थायरॉइड सुद्धा 100% डील झालेला आहे, राईट. आता पुढे 6 महिन्यापूर्वी मला एक आतंबाचा प्रॉब्लेम क्रिएट नाही माझ्या बॉडीमध्ये, परंतु मला चालताना थोडासा प्रॉब्लेम झाला होता, गाडी स्लिप झाली होती. लेगामेंट माझं जे होतं राईट पायाचं, त्या लेगामेंट मला त्रास होत होता. पण मी डॉक्टरांकडे गेलो, एक्सरे वगैरे काढला, ते म्हणाले की लेगामेंटचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मी टॅबलेट देतो काहीतरी. ऑर्थोपेडिककडे गेलो, महिना झाला, मला काही फरक पडला नाही. परंतु ज्यावेळेस 11.5 pH पाणी प्यालो रात्रीच्या वेळेस 30 ml फक्त, आणि विदिन 15 days माझ्या पायाचं लेगामेंट एकदम ओके झालं, राईट. अशा पद्धतीने हे मिरेकल्स वॉटर आहे. आणि संजीवनी माझ्या घरी आलेली आहे, गंगा माझ्या घरी आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येकाला सांगतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. काही होण्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी तुम्ही बघा. या ठिकाणी हे मशीन महाग नाही आहे, बरोबर आहे, एक किमती मशीन आहे आणि प्रत्येकाने हे प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी हे लावलंच पाहिजे. म्हणून प्रत्येक आमचं स्लोगन आहे चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. थँक्यू. आप सभी स्वस्थ हैं? हेलो, आर यू हेल्दी नाउ? यस. अच्छी बात है, सभी अगर स्वस्थ है तो, क्योंकि अगर स्वस्थ है तो, क्योंकि अगर हम स्वस्थ है कहते हैं और कई लोग ऐसा है कि कुछ ना कुछ लेके चल रहे हैं फिर भी कहते हैं कि स्वस्थ. लेकिन आज चैलेंज है स्वस्थ रहना. उस चैलेंज को अगर अपन को अगर एक्सेप्ट करना है तो केंगन को अपनाना बहुत जरूरी है. फ्रेंड्स, केंगन को लेकर बहुत सारे टेस्टिमोनियल हो गए हैं, लेकिन मेरा भी टेस्टिमोनियल है. और टेस्टिमोनियल अगर इस केंगन से अगर जोड़ के देख रहे हो तो मैं ये कहूँगा केंगन के बारे में कि केंगन पानी है, जहाँ जहाँ भी जाएगा काम करेगा. आज वर्ल्ड रिनाउंड जो भी न्यूट्रिशनिस्ट है, डॉक्टर है, साइंटिस्ट है, एस्ट्रोनॉट्स है, आज इस पानी को अपना रहे हैं. तो ये जो पानी के बारे में जब बता रहे हैं कि पानी काम करता है, इसका मतलब ये हम मान सकते हैं. क्योंकि शरीर में भी देखिए पानी जहाँ जाएगा काम करेगा. अगर किडनी में जाएगा तो किडनी में काम करेगा, जहाँ पर भी प्रॉब्लम है वहाँ जाएगा. कहते हैं कि पानी अपना रास्ता निकाल लेता है. तो ये केंगन का काम ही है कि जहाँ डिसीज है वहाँ केंगन जाकर काम करता है. तो इसमें कोई दो राय नहीं है. तो मैं कहूँगा कि मेरी भी ऐसी ही टेस्टिमोनियल रैंप से फिसलने के कारण मेरे भी सिर में चोट लगी थी और कहते हैं ना मुक्का मारा, तो उस वजह से मेरे को चक्कर से आने लगते थे. तो 1 साल बाद ये सब होने लगा मेरे साथ. तो मैंने भी ट्रीटमेंट किया और उसके बाद फिर 1 साल बाद चला. उसके बाद आज 5 साल हो रहे मुझे इस मशीन को लिए हुए. सर से मेरी मुलाकात हुई, सर ने केंगन से रूबरू कराया मुझे. तब मैंने कहा कि जब ये एसिडिटी पर और जब वेन्स आर्टरीज वगैरह जो उस पर काम करता है तो
मुझे लगा कि निश्चित रूप से मेरे को भी इसका लाभ मिलेगा। मैंने मशीन ली, सर ने कहा मुझे इंदौर से मशीन लेना है। मैंने मशीन देखा भी नहीं था, कोई डेमो नहीं, कोई प्रेजेंटेशन नहीं। मैंने कहा कि इतना काम करके तो मशीन लेना चाहिए। मैंने मशीन ली, सर ने ली, जस्ट बाद में मैंने मशीन परचेस किया और उसके बाद में जब साल भर तक ये पानी पिया तो इस बीच में जो मेरी टेबलेट थी जो मैं लेना चाह रहा था, मैं गया नहीं था डॉक्टर के पास, लेकिन इस बीच में मेरे को वो जो चक्कर आने का जो दौर शुरू हो रहा था वो कब खत्म हुआ पता ही नहीं चला। और इस बीच में बिल्कुल जब कैंगन पानी को लेते जब मैंने ये पानी लिया, मेरा सर मेरे साथ ऐसी प्रॉब्लम थी और ये बिल्कुल भी बंद हो गया, मुझे पता ही नहीं चला। तो ये एक टेस्टिमोनियल है, उसके बारे में घर पे शुगर का इशू था, शुगर धीरे धीरे कम हो गया, धीरे धीरे खत्म हो गया और हम आज बिल्कुल नॉर्मल है। मैं कहूँगा कि हर व्यक्ति ने कैंगन को अपनाना जरूरी है। अगर हेल्दी रहना है पूरी फैमिली को तो कैंगन बहुत जरूरी है। तो चेंज योर वाटर, चेंज योर लाइफ। थँक यू। 2 मिनिटं घेणार आणि त्याच्यानंतर लंचसाठी मी रिलीज करणार. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे की मी 2001 मध्ये हिंदी कितना मराठी सबको समझ रहा है? हिंदी कोई चाह रहा है हिंदी में बात करूं? ठीक आहे. तर 2001 ला मी पुण्याला शिफ्ट झालो. 2004 ला पास आउट आहे हॉटेल मॅनेजमेंटची, जशी तशी आणि न्यूट्रिशनची स्पेशलायझेशन, आणि गेले 12 वर्ष झाले मी न्यूट्रिशन फील्डमध्ये आहे. माझ्या घरात टेस्टिमोनी घरात असं झालं की माझ्या आईचं 2012 ओव्हरेज काढला होता. रिझन होता मोठा फायब्रॉइड, ब्लिडिंग लॉस वगैरे सगळं. आणि त्या केसमध्ये असं झालं की जेव्हा आपण न्यूट्रस वगैरे काढतो तर गायनेकोलॉजिस्टने आम्ही क्लिअर कट सांगितलं होतं ना, कॅल्शियम डिफिशियन्सी नेहमी राहणार, लिमिट नेहमी खाल्ल्या पाहिजे. आणि जनरली कम्पेअर टू मेल लेडीजला कॅल्शियम डिफिशियन्सी नॉर्मली जास्त होतातच. आता न्यूट्रिशन माहिती असल्यामुळे आणि शुद्ध शाकाहारी असल्यामुळे बरेच कॅल्शियम सोर्स आपल्याला जे भेटतात ते नॉनव्हेजमध्ये आहेत. इव्हन US वगैरे सगळीकडनं व्हेजिटेरियन कॅल्शियम सगळं मागवलं. पण प्रश्न तोच आहे, इथं डेमो बघितला, खाणं आपल्या हातामध्ये ऍब्झॉर्ब करणं कोणाकडे? बॉडी सेल्स, बॉडी स्टेटन्स. तर 2017 मध्ये पुण्याला आम्ही असताना तिला फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम सुरू झाला. तिथं डेली आमचं ॲक्युपंक्चर आणि फिजिओथेरपी दोन्ही सेशन व्हायचे. 2-3 महिन्यामध्ये 2-2.5 लाख विचार केले आणि त्याच्यानंतर जो रिलीफ वाटला तर 2-3 महिन्यामध्ये तो परत जसाचा तसा झाला. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही MRI केलं तेव्हा माहिती पडलं की त्यांना त्यांचे बोन एकदम ओळख झालेले ऑस्टिओपेरोसिस आहे. आणि ऑस्टिओपेरोसिस असल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये जे काही आपण कॅल्शियम फूड सगळं देतो आहे ते ॲब्झॉर्बच होत नाहीये. म्हणून काय केलं की जे लोक डायबिटीसला इन्सुलिन घेतात त्यांना आयडिया आहे रोज आपल्याला इंजेक्ट करावं लागतं. तसं टेरिपेराटाईड नावाचं एक हार्मोन आहे, ते डॉक्टरांनी त्या माझ्या मुलीला सुरू केलं. आता एक टेरिपेराटाईडचं हार्मोनचं इंजेक्शन आहे 3 ml ते 18,000 रुपीजचं आहे आणि ते रोज इंजेक्ट करायचं. त्याचं काम फक्त एकच आहे की तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जे कॅल्शियम खाल्लेलं ते ॲब्झॉर्ब होणार. आणि ते जसं आम्ही सुरू केलं इंजेक्शन त्यांना फार छान रिझल्ट दिसायला लागले. पण ते इंजेक्शन सुरू झाल्यावर त्यांना लग्नाला यावं लागलं जळगावला आणि ते थंड ठेवावं लागतं. कोविड पण लागला, ते तिकडे जळगावला अडकलं मी पुण्याला. त्यांना ते इंजेक्शन जळगावला ते आम्ही देऊ शकलो नाही आणि तो गॅप जो पडला त्याच्यात परत त्यांना तोच प्रॉब्लेम सुरू झाला. त्याच्या पलीकडे गच्चीवर टेरेस साफ करता करता ती पाठीवर पडली तर 2 मणके फ्रॅक्चर झाले. आधी ऑस्टिओपेरोसिस, कमरेचा बेल लागला. नंतर विकनेस एवढा झाला होता की तुम्ही म्हणजे चेअरवर बसणार आणि बऱ्याच लोकांना अनुभव असेल, खास करून वृद्ध लोकांना, जो यंगमध्ये आज काय की बसल्यावर तुम्ही उठताना तुमचे गुडघे लॉक होतात. तुम्ही काहीतरी पावलं लंगडे चालणार आणि मग तुमचं मोशन क्लिअर झालं की तुम्ही प्रॉपर चालायला लागता. तर तिला ती स्ट्रेंथ पण नव्हती, त्यामुळे ती जिना आपण जसं दोन्ही पायाने चढतो ती एकाच पायाने जिना चढायची. मग या सगळे इश्यू जेव्हा मी पाहिले तर या हॉलमध्ये डॉक्टर लोक किती आहेत का कोणी? डॉक्टर लोक नाही, ठीक आहे. ऍसिडोसिस हा जो प्रकार आहे हा प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये होतो. आपल्या शरीरात जे ऍसिड वाढतं ते ऍसिड रोजच्या रोज न्यूट्रल करण्यासाठी आपलं ब्लड हाडांमधलं कॅल्शियम रोज सोडतं आणि ही प्रोसेस प्रत्येकाच्या बॉडीमध्ये होती. माझ्या याच्या बॉडीमध्ये थोडी जास्त होती आणि त्याच्यामुळे काय झालं की डॉक्टरांनी सांगितलं की ही जर रिकव्हरी नाही झाली पुढच्या 5-6 महिन्यात नी रिप्लेस होईल. 2 वर्ष टेरिपेराटाईडची इंजेक्शनची कॉस्ट 18,000 महिन्याची जर म्हटली तर अंदाजे 4 लाख 20,000 2 वर्षाचा ते. मग साधा हिशोब डोक्यासमोर काय झाला की मला जर 10-12 कसेच लागणार आहे ते पण टेम्पररी सोल्युशनसाठी, त्याच्यापेक्षा वाय नॉट केले. कारण की ऍसिडिटी हा प्रॉब्लेम तर घरात खूप कॉमन होता.
केंगेन डिव्हाइस कसं आलं, 7 दिवस पाणी पिलेलं आहे आणि हॉस्पिटल सरांकडनं पाणी आणलं आणि आपण म्हणतो की आपल्या लोकांना ना खूप एक हे राहते की आपण ट्राय तर करू काय फरक पडला. लेवा पाटील आणि आपल्याकडे भरी ते जोरात चालतं आणि पित्त पण जोरात होतं, पण लोकांची चव आहे ना तिची ती आवडत नाही. तिथे 2 दिवस सलग सकाळ संध्याकाळ भरीत खाल्लं आणि तिला तो ऍसिडिटीचा त्रास जाणवला नाही. मग हे झाल्या पुढच्या 2 महिन्यात ते इंजेक्शन बंद झालं, तिचा कमरेचा बेल्ट निघाला आणि जो उन्हाळ्यातला प्रोग्राम आहे लेडीज लोकांचा पापड बिपडे वगैरे जे काहीच होत नव्हतं ते विदाउट बेल्ट सगळं व्हायला लागलं. सगळे लोक बघून की मावशी दवाखान्यात जायचं तर गाडीत जायच्या, कमरेचा बेल्ट खूप होता, आता हे सगळं कसं व्हायला लागलं. तर हे रिझल्ट आहेत, याच्यामध्ये बरेच रिझल्ट तुम्हाला माहिती पडतील. कोणाला एक गोष्ट सांगायची आहे का की तुम्हाला जे काही रिझल्ट केंगेनचे बनणार आहे, डिस्क्लेमर आहे, तर जेवढ्या लोकांनी टेस्टिमोनी दिले त्यांच्यासाठी एकच गोष्ट सांगतो, केंगेन कंपनी किंवा केंगेन वॉटर कोणत्याही प्रकारचा आजार बरा करणं, ट्रीट करणं ते प्रमोट करत नाही. केंगेन वॉटर एकच आहे की ज्याही बॉडीमध्ये ते पाणी जाणार त्या बॉडीमध्ये ते सेल्सला प्रॉपर ऍब्झॉर्ब होईल आणि तुम्हाला जे काही हेल्थ इश्यू आहे त्याच्या रिकव्हरीला ते तुम्हाला नक्की मदत करतं. त्यामुळे केंगेन हे कोणत्याही प्रकारचं औषध म्हणून आपण ट्रीट करायला नको. याच्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या की केंगेन डिव्हाइस सायन्सला 8वी 10वी पर्यंत सगळ्या लोकांनी शिकलंय. सर पाण्याचे साईड इफेक्ट कोणी सांगू शकतो का? पाण्याचे मी डायलिसिस वाल्यांचं नाही बोलत, रेग्युलर माणूस पाणी पितो, कोणाला साईड इफेक्ट झालाय पाणी पिल्याने? हे पहिलं कारण तुमच्या घरामध्ये केंगेन असायला हवं. कारण पाणी हे कोणीही पिऊ शकतं आणि जर एवढ्या अप्रतिम रिझल्ट येतात तर हे डिव्हाइस घरात असं असायलाच हवं. तर पाण्याचे साईड इफेक्ट नाहीये, ते कॅलरी फ्री आहे, त्याच्याने कोणी जाड बारीक पण होत नाही, त्यामुळे त्याचे डेफिनेटली फायदे आहेत. याच्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या हॉलमध्ये जसं सर बोलले काही आजार नसेल तरी पण हे घरात का हवं. आजकाल किती लोकांनी बघितलंय की आधी 15-20 वर्षापूर्वी एखादा व्यक्ती कॅन्सरने जायचा तर काहीतरी सापडायची, दारू सिगरेट वगैरे वगैरे काहीतरी, आणि त्याच्यामुळे कॅन्सर झाला. आज असे किती लोक तुम्ही ऑब्झर्व करतात ते व्यक्ती शुद्ध शाकाहारी, एक पण वाईट सवयीने हॉटेलिंग तर करतच नाही तरी पण कॅन्सर नाही, हे प्रमाण वाढलं. मग जेव्हा आपल्याला काहीतरी त्रास होतो आपण टेस्टिंग करतो आणि तेव्हा माहिती पडतो 3rd किंवा 4th स्टेजचा कॅन्सर आहे. माझा प्रश्न आहे की 3रा-4था स्टेज आहे तर मी डायरेक्ट तुम्हाला 3ऱ्या-4थ्या स्टेजला कॅन्सर झाला का? नाही, 1st आणि 2nd स्टेज पण आहे. आणि या हॉलमध्ये जेवढं लोक बसले सगळ्यांच्या बॉडीमध्ये लेवल 1 लेवल 2ची ती स्टेज ऑलरेडी असते. कारण का? आपल्या बॉडीत रोज भाजीपाला जातो, टॉक्सिन जात आहे आणि बरेच फ्री रॅडिकल्सही आहे, टॉक्सिन वेस्ट आपल्या बॉडीमध्ये, आणि ते कारण आहे. तर जर तुम्हाला कॅन्सर फ्री राहायचं असेल आणि लेवल 1 लेवल 2ला जर सांभाळायचं असेल तुम्हाला तर डिव्हाइस तुमच्या घरात हवं. आणि लास्ट, आजच्या टायमाला सरांनी सुरुवातीला सांगितलं होतं कफ वात पित्त दोष सगळ्या आजारांचे मूळ कारण, ठीक आहे. पण जर तुम्हाला आजार होतो म्हणजे काय होतं, तुमची इम्युनिटी वीक झालेली आहे आणि इम्युनिटी वीक झाल्याने तुम्हाला आजार लागतात. बेसिक एक्झाम्पल आहे, 4 फॅमिली मेंबर सेम जेवण सगळं काही मार्केटला गेले आणि 2 लोकांना परत आलं सर्दी झाली. तिथं जो कोणी शिंकला असेल, खासली म्हणजे खोकला असेल ते क्षणी थोड्याला पकडलं त्याची इम्युनिटी वीक होती. मला जर तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवायची असेल तुमच्या बॉडीमध्ये हायड्रोजन रिच अँटीऑक्सिडंट वॉटर पाहिजेच आहे. आणि आम्ही गेल्यानंतरही तुम्ही जर रिसर्च केला तर जे पीएच टेस्ट तुम्ही बघितल्या तर बायोबल्ट आपल्याला ब्लड आहे ना 7.36 पीएच, तर आपल्याला तेच मेंटेन करायचं. मग आपल्याला जर बॉडीमध्ये जर आजाराचं मूळ कारण बघायचं असेल तर ऍसिडिटी हा सगळ्यात मेजर कारण आहे आपल्या बॉडीमध्ये. लिटरली त्रास होतो त्यांना नाही म्हणत आहे, जास्त ऍसिड वाढतो. तर हे खूप कारण आहे डिस्कस करायला. बेसिकली एकच सांगायचं आहे, एक असं ड्रिंक आहे की ज्याला काहीही साईड इफेक्ट नाही, 20-25 वर्षाचं लाईफ आहे या डिव्हाइसला. त्यामुळे तसं बघायला गेलं ना तर आपण बाहेर सहज 10 आणि 20 आणि 25 रुपयाला बाटल्या घेतो, पण फक्त 1 ते 1.5 रुपये लिटर हे पाणी घरामध्ये पडतं आपल्याला एवढ्या चांगल्या क्वालिटीचं. त्यामुळे माझं रेकमेंडेशन एवढंच आहे की मस्ट हॅव डिव्हाइस. कारण की 15 वर्षापूर्वी माणूस म्हणायचा आरोग्य मी करते, मी नळ्यात काय कापड लावेल चाळून घेईल पाणी, खराब आलं तर कोरटी फिरवेल, नाही तर काय करणार आणखी उकडून पिणार. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक लक्षात घ्या की हे सगळं करून सुद्धा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, म्हणून एक आरो डिव्हाइस लागलं जे नॉलेज नसताना आपण लावलं. आणि आरो सुद्धा आपल्या भारतामध्ये जोरात चालते, बाहेरच्या देशात ऑलरेडी पिण्यासाठी तरी बॅन आहे. त्यामुळे जे योग्य आहे ते घरात असायला हवं. आणि तुम्हाला विचार हाच करायचा आहे, शॉर्ट टर्म विचार कराल तर हे डिव्हाइस तुमच्यासाठी नाही, लॉंग टर्म जर विचार कराल की आम्हाला जर फायनली म्हणतो जसं मग माझ्या 10-12 लाख मला दिसत होते कुठे जाणार एवढं डिसिजन घेतलं. हे ज्या मशीनची कॉस्ट आहे सरांनी तर लावली सुद्धा होती. माझ्या घराची 8501 सेम मशीन आहे
ते म्हटलं की डॉक्टरांच्या खिशात भरण्यापेक्षा, मेडिकलवाल्यांच्या खिशात भरण्यापेक्षा, हेवी मेडिकेशन माझ्या बॉडीत टाकण्यापेक्षा आणि त्याचे साईड इफेक्ट आपणच भोगायचे, त्याच्यापेक्षा हे डिव्हाइस जी काही कॉस्ट भरतोय ती आपल्याच घरात येते. आणि मम्मीसाठी घेतलं, मग बाकी फॅमिली मेंबर पाणी नाही पिणार का? सर्व पिणार. त्यामुळे इनडायरेक्टली सर्व लोक हेल्दी झाले. माझे बाबा 70 वर्षाचे आणि फक्त गुडघा एक प्रॉब्लेम होता त्यांना. मेथी खाणार, हे खाणार, ते खाणार. आजच्या टायमाला सकाळी व्यायामाला जातात सगळं आणि फिजिकली. सो चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. किती लोक आहेत ज्यांना इथं कोणी बोलवलंय हे माहिती आहे? सगळ्यांना माहिती? बरं, प्रश्न टाका.